अगदी हॉटेलपेक्षाही घरच्या घरी आपण कटवडा रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, इथं बटाटे मी घेतलेले आहेत अर्धा किलो आणि स्वच्छ धुवून घेतले आणि मग कुकरला 3 शिट्ट्या लावून बटाटे उकडून घेतले। आता बघा, बटाटे उकडून झाल्यानंतर एका चाळणीत काढून घेतले। तर इथं तवा ठेवला गॅसवर आणि थोडंसं तेल टाकलं। तर इथं आधी मी खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहे। 5 ते 6 खोबऱ्याचे काप घेतले, 4 ते 5 बेडगी मिरची घेतली आणि हे छान आता भाजून घेणार आहे मी। कारण कांदा यासाठी आधी नाही भाजत आहे की हे मसाले आधी आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे मग जाड राहत नाही। तर आता बघा, काही खडे मसाले पण थोडेसे धने जिरं, 2 मसाला वेलची, 2 लवंगा, 2 मिरे, चक्रीफूलचे 2-3 असे फूल असे घेतले बघा। आणि आता छान हा मसाला मी भाजून घेत आहे बघा। आता हा भाजून झाला मस्तपैकी आणि कोथिंबीर पण मी टाकलेली आहे। तर कोथिंबीरीनेच तेल पुसून घेतलं, ते राहिलं दाखवायचं। इथं मध्यम आकाराचे 4 ते 5 कांदे असे उभे कट करून घेतले, तेही भाजायला ठेवले। आता इथं बटाट्याचे बघा साल काढून घेतले। साल काढल्यानंतर असे मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला बटाटे। खूप असे जास्त मॅश नाही करायचे। आता तोपर्यंत इकडे आपला कांदाही भाजत आहे। तर आता इथं बटाटेही मॅश करून झालेले आहे। तर आता तुम्ही बघू शकता हा मसाला झालेला आहे आपला। तर आपण हा मिक्सरला दळून घेणार आहे। हा कट बनवण्याकरता मसाला आहे। तर आता हा मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा। मी फिरवून घेतला। त्यानंतर आता कांदा पण भाजून झालेला आहे। कांदाही मी आता दळून घेणार आहे। तर इथं आपण भाजी बनवण्याकरता, म्हणजे वड्यांची भाजी बनवण्याकरता थोडेसे धने जिरं आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची एवढं साहित्य घेऊन मिक्सरला जाड बारीक भरडा करून घेतला। आणि बघा, मी अशी पुदिन्याची चटणी बनवून ठेवते, तर फ्रीजरला ठेवून देते। 2 ते 3 महिने आरामशीर टिकते। आणि तुम्ही ही पुदिन्याची चटणी नक्कीच तुम्ही वड्यांच्या भाजीमध्ये टाका, खूप टेस्टी लागतं। आता एक कढई ठेवली, कढईमध्ये 2 पड्या तेल टाकलं आणि जो आपण वड्यांकरता मसाला तयार केला होता, थोडंसं धने जिरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, त्याचा भरडा केलेला तो टाकून घेतला। त्यानंतर बघा, आपण थोडंसं ते पुदिन्याची पेस्ट टाकली 1 ते 2 चम्मच। नंतर 1 चम्मच हळद पावडर टाकली। 1 चम्मच मी इथं छोटा दीपक मसाला वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकतात। त्यानंतर आता बघा, जे बटाटे आपण मॅश करून घेतले होते तेही मी आता टाकून घेत आहे। आणि तुम्ही या प्रकारे जर ही भाजी बनवली ना, तर खरोखर मैत्रिणींनो इतका सुंदर वडा लागतो, म्हणजे कटवडा अगदी हॉटेलपेक्षाही आपण घरच्या घरी बनवू शकतो। आणि कट पण खूप सुंदर तयार झालेला आहे। तर आता ही वड्यांची भाजी आपली तयार होत आहे। तर आता ही वड्यांची भाजी तुम्ही बघू शकता, बारीक गॅसवर आता थोडंसं एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची। आता इथं मी कांदा पण बारीक करून घेणार आहे। जे खडे मसाले बारीक करून घेतले होते, खोबरं, धने जिरं, काही खडे मसाले, कोथिंबीर, त्यामध्येच कांदा टाकून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली। आता इथं बघा, आपल्या वड्यांची भाजी तयार झाली। तर थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकली। आता हे आपण लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे हे मिश्रण मस्त थंडगार होऊन जाईल। तर हे थोडंसं गार व्हायला पाहिजे। त्यानंतर आता आपण कट बनवायला घेऊया। तर एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये 2 ते 3 पड्या तेल टाकलं। तेल तापल्यानंतर 2 ते 3 तमालपत्र टाकली, जिरं टाकलं। जिरं तळतळल्यानंतर इथं बघा 2 चम्मच मी मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळद पावडर घेतली, ती टाकली तेलामध्ये। लगेच थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे आपली हळद पावडर आणि मिरची पावडर करपणार नाही। तुम्ही जर या प्रकारे बनवलं तर कट खूप सुंदर येतो, तरी खूप भारी येते। आता बघा, मसाला मी टाकून घेतला कट बनवण्याकरता आणि खूप सुंदर प्रकारे हा कटवडा होतो। तर तुम्ही नक्की मैत्रिणीनं बनवून बघा। आता मी इथं 1 चम्मच मीठ वापरलेलं आहे, कारण मीठ जर आपण मसाल्यामध्ये थोडंसं वापरलं तर तरी खूप सुंदर येते। आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी टाकून घेतलं। आता इथं थोडी मटकी पण घेतलेली आहे आपण कट बनवण्याकरता। आता इथं बघा, मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर डाळीचं पीठ थोडंसं मीठ टाकून भिजवून घेणार आहे, मळून घेणार आहे मी, छान असं मऊ करून घेणार आहे। एका बाजूला आपली वड्यांची भाजीही तयार आहे, मसालाही तयार होत आहे, म्हणजे एक साथ आपण एका पाठोपाठ सर्व केलं तर पटपट होतं। तर आता बघा, मस्त छान असं मळून झालेलं आहे वड्यांकरता पीठ।
बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ. आता थोडंसं चिमटीभर सोडा टाकलेला आहे मी, खूप टाकू नका नाही तर मग तेल पितात वडे. आता आपलं मिश्रण आपलं बॅटर पण तयार झालेलं आहे वड्यांचं, बेसन पीठ मळून झालं. आता आपण असे गोल गोल गोळे करून घेणार आहे बटाट्याचे भाजीचे, म्हणजे आपले वड्यांचं तयार होईल. मग पटपट वडे आपल्याला काढता येतील. आणि तोपर्यंत आता आपण मसाला बघूया आपला. तर बघू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे मसाल्याला. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर तरी आलेली आहे. त्यानंतर आता इथं मी ही मटकी मस्त 2 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवली होती आणि आता मटकी टाकून घेतलेली आहे. आता मटकी छान अशी वाफ येऊ देऊ. तुम्ही बघू शकता मटकी पण किती सुंदर तेलामध्ये झालेली आहे मसाल्यामध्ये. थोडीशी आता कसुरी मेथी मी इथं वापरलेली आहे आणि छान अशी मटकी परत होऊ द्यायची तेलामध्ये. आणि इथं गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे कटसाठी. तर मी गरम पाणी बाजूला तापवायला ठेवले होते. तर आपल्याला कितपत रस्सा बनवायचा त्यानुसार आपण बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता आता आवडीप्रमाणे पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कट आलेला आहे. तर चवीनुसार मीठ टाकलं, कारण आपण आधी पण मसाल्यामध्ये थोडंसं मीठ वापरलं आहे म्हणून कमीच वापरायचं. आता इथं बघा गोळे पण तयार झालेले वड्यांचं बॅटर पण तयार झालेलं आहे. आता इथं मस्त छान कट पण शिजलेला आहे. आता हिरवीगार अशी कोथिंबीर गेलेली आहे आणि किती सुंदर बघा तरी आलेली आहे. तर असं तरीदार मस्त कटवडा आपण घरच्या घरी बनवू शकतो. आता इथं कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर बघा एक एक गोळा आपण बेसन पिठाच्या बॅटरमध्ये टाकून असं हळूहळू गोल फिरवून हळूच असं सोडायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता वडे किती सुंदर तयार होत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर या पद्धतीने कटवडा बनवला तर तुमचे कटवडे अजिबात बिघडणार नाही आणि खायला तर अप्रतिम चवीचे लागतील. तुम्ही नेहमी बनवाल असं वाटणार नाही घरी बनवले, अगदी हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी हे कटवडे तयार होतील. तर तुम्ही बघू शकता वडे पण किती सुंदर तयार झालेले आहे. तर मैत्रिणींना, तुम्हाला ही कटवडा रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, जर तुम्ही अजून आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला भेट दिली नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर मग नक्की करून बघा. तुम्हाला नक्की करा आणि तुम्हाला दररोज नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. तर चला मग, वडेही तयार झाले, कट तयार झाला, तर आपण आता खाण्यासाठी तयार आहोत. तर मस्त पाव घेतलेले आहे, वडे घेतलेले आहे. आता एका वाटीमध्ये मस्त कट काढून घेतला. आता एका प्लेटमध्ये पण थोडासा कट काढून त्यावर एक वडा ठेवणार आहे मी मस्तपैकी. आणि छान असं मस्त कांदा पण कट करून झालेला आहे. शेव घेतलेले आहे. थोडंसं आता वड्यावर थोडंसं रस्सा टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता शेव, कांदा मस्त असं छान किती सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता कटवडा किती सुंदर तयार झालेला आहे. कांदा, लिंबू, शेव आणि मस्त कट, वडा, पाव. तर काय छान मस्त झणझणीत कटवडा रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा कटवडा रेसिपी माझी खरोखर आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका. आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.